मित्रांनो नमस्कार. आपल्या गप्पा गोष्टी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. 7 जून संपून आज जवळपास आठवडा उलटून गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजूनही पाण्याचा एकही थेंब पडलेला नाही. बरं, महाराष्ट्रातल्या काही तुरळक ठिकाणी पडला असेल, बहुतेक कोल्हापूरला काही ठिकाणी आहे, साताऱ्याला काही ठिकाणी आहे, पुण्याला एकदाच पाऊस पडून गेला. पण मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो, अजून एकदाही पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही. आणि जे हवामान तज्ज्ञ आहेत, जे स्वतःला खूप व्हिडिओ वगैरे करून घोषित करतात नाही का, स्वतःला मी हवामान तज्ज्ञ आहे, हे बघा आता इकडे, म्हणजे एकंदरीत एकाच्याच नावाचा उल्लेख मी इथं करत नाही, जे की तुम्हाला वाटत असेल. असे खूप सारे कार्यकर्ते आहेत नाही का, खूप सारे हवामान तज्ज्ञ झाले तर की कधी पाऊस पडणार, किती पाऊस पडणार, शेतकऱ्यांना पेरणी कधी करायची. तर मी त्यांना एक सांगू इच्छितो की मित्रांनो, काय होतं की तुम्ही व्ह्यूजच्या नादात, तुम्ही सबस्क्रायबरच्यासाठी सोशल मीडियावरती शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे व्हिडिओ तुम्ही टाकताय. म्हणजे विचार करा की काय होतं, काही शेतकरी आहेत ना, तुमचे व्हिडिओ बघून आहे ना, त्यांना वाटतं की बाबा यांनी सांगितलं आहे पाऊस पडणार आहे. मग काय होतं, ते शेतीच्या कामाला सुरुवात करतात हो. आणि तुम्हाला सांगतो, आपला जो शेतकरी बांधव आहे ना, तो खूप अडचणीमध्ये असतो. पहिलेच तो घरातले बायकोचे दागिने मोडून, आईचं मंगळसूत्र गिरवी ठेवून, सावकाराकडून सावकारी कर्ज काढून, मग ते बेभाव हे करून, गाडी ठेवून ते पैसे जमा करून काय करतं माहिती आहे का, की ते आपल्या हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार ते शेतीचे बाडीचे कामं सुरू करतो. आणि काय होतं, सांगणाऱ्याचं काही जात नाही हो भाऊ, आहे का नाही. म्हणजे काय होतं, सांगणाऱ्याचं काही जात नसतं. कारण काय होतं की सांगणारा सांगून जातो की पाऊस पडणार आहे, फलाना पडणार आहे, बिस्ताना पडणार आहे. मग हे बघून आपले शेतकरी बांधव हे करतात. आणि पाऊस नाही पडले की नुकसान कोणाचं होतं, व्हिडिओ बनवणाऱ्याचं होत नाही. कारण काय होतं की तो त्याचा व्हिडिओ बनवून सोडून देतो, त्याचे व्ह्यूज येतात, त्याला 2 पैसे भेटून जाते, तो सोशल मीडियावर फेमस होतो. पण इकडं माझ्या बांधवांना, शेतकरी बांधवांना जे सोने गिरवी ठेवून, त्याच्यानंतर गाडी गिरवी ठेवून, आईचं सोनं मोडून, सावकाराकडून सावकारी पैसे काढून जे शेतीचे कामं त्यांना चालू केलेले असतात ना भावांनो, अक्षरशः आहे ना, त्याला रडायला जागा भेटत नाही हो. नक्की आता तोंड झोडायला जागा भेटत नाही की नक्की आता तोंडला पोहायचं कुठं. पाऊस या तज्ज्ञांचं काय खरं गिरं काय नसतं. या बघा भावांनो, तुम्हाला सांगतो, हे आपलं इमान इतबारीनं येऊ द्या, काय पाऊस आहे. आता काय राहतं आहे की उन्हाळा खूप तीव्र प्रमाणामध्ये पडलेला आहे यावर्षी. आणि यानं काय झालं आहे की थोडंसं वातावरण गरमिष्टच आहे. पण एक सांगतो तुम्हाला, एकदा पाऊस सुरू झाला ना, पाऊस थांबायचा नाही. पण एवढं मला मनापासून वाटतं, मी काय हवामान तज्ज्ञ नाही, पण एक वाटतं, एकंदरीत आपलं सगळ्यांचा निष्कर्ष असतो नाही का, आपण आता लहानाचे मोठे झालोत, पांढरेचे काळे झालेत, याच्यावरून सांगतो की बाबा एकदा पाऊस सुरू झाला ना की पाऊस थांबणार नाही. त्याच्यामुळं घाबरण्याचं पण एवढं कारण नाही. येईल पीक आपल्याला देणंच हो, धरणी मायला पीक कवरच देणार नाही आपली माय, देणं आहे. अरे मेहनती लोक आहे तो, देणं आहे. मग थोडंसं काळजी घ्या, थोडंसं संयम बाळगा, सगळं व्यवस्थित होईल. थोडंसं पेशन्स ठेवा. ठीक आहे, भेटू.